सणासुदीला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवतो, पण आज आपण एकदम वेगळी व जबरदस्त मिठाई बनवणार आहोत। ती म्हणजे चंद्रकला। दिसायला जितकी सुंदर असते, खायला तितकीच टेस्टी लागते। ही तुम्ही कोणत्याही सणाला घरच्या घरी झटपट बनवू शकता। आजच्या व्हिडिओत आपण ही चंद्रकला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। नमस्कार, मी श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या अगदी सोप्या पण जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया। चंद्रकला बनवण्याकरता इथे मी 2 कप मैदा घेतलाय। यात मी थोडंसं मीठ घालते। मीठ आपण याकरता घालतो की कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की याची चव अजून वाढते। आता यात मी 2 चमचे साजूक तूप घालते। तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता, पण साजूक तुपामुळे चंद्रकला अजून टेस्टी बनते, म्हणून यात मी तूप वापरते। आता आपण या तुपाला पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सर्व पिठाला तूप व्यवस्थित चोळून घ्यायचंय। तूप आणि पीठ मिक्स झालं की याची एक मूठ बांधून बघायची आहे। अशी मूठ व्यवस्थित बांधली की आपलं मोहन पिठाला व्यवस्थित लागले असं समजायचं। असं पिठात तूप घातल्यामुळे आपल्या चंद्रकला अगदी खुसखुशीत बनतात। आता यात थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचंय। जसं आपण चपाती करता पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचंय। पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ मळायचं नाही। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं। 2 कप पीठ मळण्याकरता इथे मी अर्धा कप पाणी वापरले। पीठ मळून झालं की याला आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे हे छान मुरेल। तर इथे मी पिठाला एका डब्यात घालून 15 मिनिटं असंच बाजूला ठेवते। आपलं पीठ मुरते तोपर्यंत आपण याकरता लागणारं स्टफिंग बनवून घेऊया। त्याकरता इथे मी 200 ग्राम रेडीमेड मावा घेतलाय। याला मी थोडंसं कुस्करून घेतलंय। आता याला आपण तव्यावर थोडंसं परतून घ्यायचंय। मावा परतताना गॅस स्लो ठेवायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय। आपण याला जास्त शिजवणार नाही आहोत, फक्त हलकंसं परतून घेणार आहोत, म्हणजे यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल। तुम्ही बघू शकता 3 मिनिटं परतल्यानंतर हा मावा अगदी सॉफ्ट झालाय। आता गॅस बंद करून या माव्याला एका भांड्यात काढून थंड करून घ्यायचंय। आपला मावा थंड होतोय तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवूया। पाक बनवण्याकरता इथे मी एका पॅनमध्ये 1 कप साखर घालते। त्याचसोबत अर्धा कप पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यात मी थोडंसं केशर घालते, यामुळे आपल्या चंद्रकलेला छान स्वाद आणि रंग येईल। आता या साखरेला मीडियम गॅसवर सतत ढवळत राहायचंय। पाकाला एक उकळी आली की गॅस लो करून याला अजून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचंय। याचा आपल्याला एकतारी पाक नाही बनवायचा आहे। पाकात फक्त हलकासा चिकटपणा आला पाहिजे इतकंच आपल्याला याला शिजवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आपला पाक तयार झालाय। आता गॅस बंद करायचा आहे। आपला मावा सुद्धा थंड झालाय। यात मी चवीप्रमाणे पिठी साखर घालते। लक्षात ठेवायचं की मावा गरम असताना यात साखर अजिबात घालायची नाही, कारण गरम माव्यात जर साखर घातली तर साखर विरघळेल आणि आपला मावा खूप पातळ होईल आणि मग आपल्याला याचं स्टफिंग करता येणार नाही। म्हणून मावा पूर्णपणे थंड झाल्यावरच यात साखर घालायची आहे। आता यात काही ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। यात मी 1 चमचा बारीक केलेले काजू घालते, 1 चमचा कट केलेले बदाम घालायचे आहेत, थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडेसे कट केलेले किशमिश घालायचे आहेत। त्याचसोबत अर्धा चमचा वेलचीची पूड घालायची आहे, यामुळे यात खूप मस्त फ्लेवर येतो। आता या सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं चंद्रकलेचं स्टफिंग सुद्धा तयार आहे। आता आपण पीठ बघूयात। आपलं पीठ सुद्धा छान मुरलंय। असा यातून एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि याला थोडासा सुका मैदा लावून याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न ठेवता मीडियम लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर चपाती लाटून घेतली आहे। इथे मी एका वाटीने याला गोल आकारात कट करून घेते। तुम्ही कट करण्याकरता ग्लास किंवा कुकी कटर सुद्धा वापरू शकता। तुम्हाला असं वाटीने किंवा ग्लासाने कट करायचं नसेल तर तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्या सुद्धा लाटून घेऊ शकता। तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवून घेऊ शकता। हे बघा इथे आपल्या 4 मस्त अशा पुऱ्या तयार आहेत आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे। इथे मी 2 पुऱ्या घेतल्यात। यातल्या एका पुरीला आपण थोडंसं पाणी लावून घेऊया आणि याच्या मधोमध हे जे आपण माव्याचं स्टफिंग बनवलंय ते 1 चमचा घालायचं आहे। यात खूप जास्त स्टफिंग भरायचं नाही, जास्त स्टफिंग भरल्यामुळे तळताना चंद्रकला तेलात फुटतात आणि स्टफिंग खूप कमी पण नाही भरायचं, यामुळे याला छान टेस्ट नाही येणार।
आता यावर दुसरी पुरी ठेवून याच्या कडांना छान प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या कडा व्यवस्थित बंद होतील आणि तळताना यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही. आता हिला हातात घ्यायचं आणि बोटाने थोडंसं दाबून आतल्या बाजूला फोल्ड करायचं, पुन्हा थोडंसं दाबून फोल्ड करायचं. अशा पद्धतीने पूर्ण पुरीवर एक डिझाईन बनवून घ्यायचे. यात थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे, त्यानंतर तुम्ही हिला सहज झटपट बनवू शकता. अशा पद्धतीने आपण सर्व चंद्रकला बनवून घ्यायच्यात. या वरून सुकू नये म्हणून यावर थोडासा ओला केलेला रुमाल ठेवायचा आहे. तुम्हाला जर असा आकार देता येत नसेल तर तुम्ही हिला करंजीचा शेप सुद्धा देऊ शकता किंवा करंजीच्या साच्याने सुद्धा बनवू शकता, किंवा यात स्टफिंग भरून झाल्यानंतर याच्या कडांवर काट्याने डिझाईन सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही या सर्व चंद्रकला बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी सर्व चंद्रकला बनवून घेतल्यात. आता आपण यांना तळून घेऊयात. यांना तळण्याकरता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. यांना तळताना तेल खूप गरम नसावं, नाहीतर यावर वरून गोल्डन रंग तर येईल पण आतून कच्च्या राहून या खुसखुशीत होणार नाहीत. जसं आपण समोसे तळतो तसंच यांना स्लो गॅसवर तळून घ्यायचं आहे. चंद्रकला तेलात टाकल्यावर यांना आपण लगेचच हलवायचं नाही आहे. या हळूहळू हलक्या होऊन वर आल्या की मग यांना परतायचं आहे. आणि एकावेळी खूप जास्त चंद्रकला तेलात टाकायचं नाही, नाहीतर या तेलात मोडू शकतात. अशा प्रकारे दोन्हीकडून सोनेरी रंग आला की याला काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व चंद्रकला आपण तळून घेऊयात. आता या गरम गरम चंद्रकला या कोमट पाकात घालायच्या आहेत व यावर सुद्धा थोडासा पाक घालायचा आहे. यांना थोडा वेळ या पाकात असंच ठेवायचं आहे, म्हणजे या पाकात छान मुरतील आणि यांच्या आतपर्यंत पाक जाऊन या रसाळ बनतील. या चंद्रकला फ्रीजमध्ये 8-10 दिवस अगदी व्यवस्थित टिकतात. आपल्या चंद्रकला तयार आहेत. यांना प्लेटमध्ये काढून यावर अशा प्रकारे साखरेचा पाक घालायचा व थोडेसे पिस्त्याचे काप घालून याला सजवायचे आहे. कोणत्याही सणासुदीला अशा प्रकारे रसाळ व माव्याने भरलेल्या चंद्रकला बनवाल तर खाणारे तुमची नक्कीच प्रशंसा करतील, कारण दिसायला जितक्या या सुंदर दिसतात खायला सुद्धा तेवढ्याच स्वादिष्ट लागतात. तर या पाडव्याला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सुंदर दिसणाऱ्या या चंद्रकला नक्की बनवा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.